अजित पवारांच्या संदर्भात संजय राऊतांनी एक मोठा दावा केलाय। भविष्यामध्ये अजितदादा शरद पवार यांच्यासोबत महाविकास आघाडीचा भाग होतील असं राऊतांनी म्हटलंय। महायुतीमध्ये असताना अजितदादांनी महाविकास आघाडीच्या सोबत युती केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होईल असंही राऊतांनी म्हटलं। तर महाविकास आघाडी म्हणून राजकीय पक्षांची मोट बांधणं गरजेचं आहे असं सांगत वडेट्टीवारांनी देखील सकारात्मकता दाखवली आहे। तर शरद पवारच आगामी काळात भाजपसोबत येतील असा दावा भाजपनं केलाय। शरद पवार हे अजित पवारांसह महाविकास आघाडीत येतील असं काय विचार करा की शरद पवार आणि अजित पवार हे एकत्रित महाविकास आघाडीमध्ये म्हणजे अजित पवारांसह महाविकास आघाडीत असेल ना। कारण शरद पवार हे आमच्याबरोबर आहेत, त्यांचा पक्ष महाविकास आघाडीत आहे। अजित पवार हे महायुतीमध्ये आहेत, तरीही त्यांनी महाविकास आघाडीबरोबर पाठ लावलेला आहे। अशा वेळेला त्यांच्यावर तिथे कारवाई होईल आणि आमच्या माहितीनुसार आणि खात्री मला अशी आहे की भविष्यामध्ये शरद पवार अजित पवार एकत्रित महाविकास आघाडीत त्यांना पडावं लागेल। एका दगडावर दोन पाय कसे ठेवणार, दोन दगडावरती पाय कसे ठेवणार? त्यांना काहीतरी एक सोडावं लागेल ना, किंवा काहीतरी एक स्वीकारावं लागेल। दरम्यान यावर राजकीय वर्तुळातनं देखील प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत। मला वाटतं की महाविकास आघाडी म्हणूनच एक मोड चांगली बांधली पाहिजे। सर्वांना घेऊनच या जिल्हा परिषदांना सामोरं गेलं पाहिजे, तरच यामध्ये महाराष्ट्रातील जिल्हा परिषदामध्ये काही प्रभावी काम होऊ शकेल। शरद पवार साहेब फार प्रगल्भ नेते आहेत। त्यांना महाराष्ट्राचं अनेक वर्षापासून त्यांना पूर्ण अभ्यास आहे आणि मला वाटत नाही की शरद पवार साहेबांसारखा नेता डुबत्या जहाजात बसणार। कारण महाविकास आघाडी आणि शिवसेना म्हणजे उभाटा हे डुबतं जहाज आहे। याच्यावर मला वाटत नाही की पवारसाहेब बसतील। मला असं वाटतं पुढे मागे तेही आमच्यासोबतच महायुतीमध्ये येतील। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टीसोबत शिवसेनेसोबत महायुती म्हणून लढतोय। काही ठिकाणी घड्याळीसोबत आणि तुतारी एकत्र लढते आहे। हा निर्णय स्थानिक पातळीवरच्या राजकीय परिस्थितीनुसार झालेला निर्णय आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कालही महायुतीमध्ये होता, आजही महायुतीमध्ये आहे आणि उद्याही महायुतीसोबत राहील। संजय राऊत साहेब अफवा पसरवणं त्यांचं व्यसन आहे आणि त्या व्यसनाच्या अधीन राहून त्यांनी केलेलं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीसोबत आहे आणि महायुतीसोबत राहील।